साईमाई सकाळ मित्रांनो, नेहमीप्रमाणे 4:30 वाजले आहेत आणि आपण निघालो आहे आपल्या साईधामवरून कसारा घाटाकडे जाण्यासाठी. तर काहीतरी 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती कसारा घाट आहे. तर आपला कसारा घाटमध्ये आपला नाश्ता असणार आहे वरती. सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजची वस्ती होती मला वाटते घोटीला असणार आहे. तर सर्वांनी आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर निघालो आहे, पालखी व मागेच आहे, चालतोय आपण. एक छोटासा घाट लागला आपल्याला, चालतोय आपण घाटाच्या रस्त्याने. आता 6 वाजलेले आहेत आणि आपला 4चा स्टॉप झालेला आहे. समोर दिसतंय तुम्हाला आपल्या गाड्या लागल्यात. सर्व आपले साई भक्त बसलेले आहेत चहा प्यायला इथे. साईराम साईराम या चहा प्यायला. सर्वजण बसले आपले इथं. साईराम 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 साईराम. सर्व साई भक्त आपले बसलेले चहा प्यायला. साईराम साईराम साईराम. आणि पालखी पण आपल्या आलेली आहे. साईराम भाई साईराम. साईराम. आपण आता कसारा घाटाच्या पायथ्याला पोहोचणार आहोत काही मिनिटांमध्ये. समोर तुम्हाला हा यायचा रस्ता दिसतोय, पण आपल्याला त्या साईडून जायचं आहे. त्याला घाटाला पहिले मान द्यायचं, नारळ फोडून आपल्याला डायरेक्ट वरती निघायचं आहे. जाऊया घाटाच्या खाली. ओम साईराम. आज आमचा सर्वात मोठा सण म्हणजे कसारा घाटातली जे जल्लोष हे तुम्ही यांच्या चॅनल थ्रू बघू शकतात. आणि त्यांना लाईक पण करा, त्यांना शेअर करा आणि त्यांना भरपूर सपोर्ट करा ही साई चरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. पालखी आले आपले. आता थोडा घाटाच्या खाली थांबणार होतो पण मला वाटतंय साई बाबा की जय. जय साई. ओम साई. जय साई. ओम साई. जय. आता आपण कसारा घाटला सुरुवात करणार आहोत लगेच. आता नारळ फोडू आपण आणि कसारा घाटाला सुरुवात करू. ओम साईराम. पालखी आली आपली आणि डीजेवर नाचत जाणार आपण लास्टपर्यंत. ये होऊन जाऊ दे. शिर्डीला जाताना लागतो तो कसारा घाट. कसारा घाटामध्ये आहे वळणाची वाट. आम्ही चालतो दिनरात, कारण का आमच्या सोबतीला असो आमचा साईनाथ. ओम साईराम.
मित्रांनो पण आता कचरा गाडावरती आलोय पण म्हणजे अर्धवट आलोय. आता आपला इथं नाश्ता आहे, पालखी येते मागून, तर आता नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला बघू मेन्यू काय आजचा आणि जाऊ पुढे. पालखी येते का, पालखी आपल्या मागत आहे. आपण सोपन काकाला बघत बघत पुढे आलेलो, आपण पालखी दौलत होतो. हा मागवा मागवा मागवा. पालखी आली. भाजीपाव आहे आता, आजचा भाजीपाव मेनू. आज भाजीपाव भाजीपाव त्याच्याबरोबर पाव आहे आणि कांदा लिंबू, बाकी सगळं
ओम साईराम. आजचा मेनू पावभाजी. चल लागलं तू मागू या. या पावभाजी खायला या. शपथ भाजी. मग मित्रांनो आपण नाश्ता करून निघालो आपल्या ठिकाणावरून. आता चाललो आपण घाटनदेवीला आणि घाटनदेवीच्या थोडासा पुढे जाऊन आपली दुपारचं जेवण आहे. रात्रीची वस्तू डायरेक्ट घोटीला आहे. कुल्फीवाला मामा फेमस भेटलेला आपल्याला इथं घाटामध्ये. गाणं ऐकू पण. शाही भक्ताला घेऊ बाई शिर्डीला जाऊ वाट वळणाची जंगल घाट वाट वळणाची कसाला घाट घाटा घाटातून काढाली शाही. मनाची पालखी निघाली करली डोंगराला कोलीवाड्याची मनाची पालखी निघाली करली डोंगराला कोलीवाड्याची मनाची पालखी निघाली करली डोंगराला कोलीवाड्याची मनाची पालखी निघाली करली डोंगराला. पाया जायल्या घार ग पाया जायल्या घार. आपल्या दुपारच्या वस्तीवरती आपण पोहोचलेलो. छोटी शिर्ड आहे पण आपली दुपारची वस्ती आहे. मित्रांनो आपली आरती झालेली आहे आणि आता जेवणची लाईन चालू आहे. इथे काय जेवायला बघू. काय नाव का. बोकडाच्या नल्या आणि या फुकण्या नल्या लोणचं इथं कोण नाही कोणता जाता तो चाला. तर मित्रांनो आपण निघालो आता आपल्या जेवणाच्या स्पॉटवरून कोडलीला जाण्यासाठी. कोडलीला आपली रात्रीची वस्ती आहे आणि जास्त डिस्टन्स नाही म्हणजे जवळच आहे. काहीतरी 10 ते 12 किलोमीटर असेल. तर चाललो आहे आपण भर उन्हामध्ये निघालो आहे. वाजले आता काहीतरी 3 सव्वा 3 वाजलेले आहेत. तर जाऊ. तर मित्रांनो आपण 5 किलोमीटर चालून पुढे आलो आहे ब्रिजच्या खाली. तर इथे आपल्याला फ्रूटची व्यवस्था आहे. ओम साईराम. अच्छा अच्छा. 5 फळं वट पौर्णिमाचा उपास आहे बोलते. कुठला उपास आहे. वट पौर्णिमेचा आपल्या मंडळाला 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या निमित्ताने कृष्णा भोईर यांनी जो फ्रूट दिलेला आहे तो याचा खर्च आहे. हो काय बोलता. हो कृष्णा भोईर. तर कोटीच्या टोलनाक्यावरती पण आलो आहे. इथून थोडाच जवळ आहे आपला स्पॉट. तर पुढे चालतात मागे पुढे चाललो आहे पुढे.
आपली आजची वस्ती घोटीच्या बाजारपेठाच्या हॉलमध्ये आपली वस्ती आहे. पूर्ण घोटीचा बाजारपेठ दिसतो तुम्हाला. हायवे म्हणून आतमध्ये मित्रांनो आपली घोटीची वस्ती आहे आजची.
मित्रांनो आपली आरती झाली आणि आता मजा करून मस्त झाले गोळ मस्त नाचत होती आपली. आता आलो ज्यावेळी जेवायला जेवणाची लाईन झाली जेवणाच्या लाईनमध्ये जातो तर बाकी सर्व बसले जेवायला. आणि संकेत भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्की जेवण आहे डाळ भात डाळभट लोणचा आणि भाजी आहे भेंडीची जेवायला पुरी आहे ताजी आहे भेंड्याची भाजी डाळ फ्राय भात आहे आणि चवळीची भाजी. आपल्या पालखीतले डॉक्टर पके काका हे आपल्याला सेवा पुरवत असतात सर्वांना काय झालं तर.
सर्व गोळ्या उपलब्ध आहेत, स्प्रे उपलब्ध आहेत. अपॉइंटमेंट घेतली हो पेशंटनी. पेशंट अपॉइंटमेंट चालू आहे इथे बोलायची. सकाळपासून अपॉइंटमेंट घेतली. तर मित्रांनो आता वाजले आहेत काहीतरी 11:30 वाजायला आलेत आणि आता झोपू मस्त आपण. सकाळी आपल्याला उठायचं आहे.